आज एक खास दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी। मी आणि माझं झील तुमका एक ब्लॉग दाखवू इच्छितो। त्यात सजावट, पूजा आणि भक्तीचा आनंद असा। सुरुवातीला आम्ही बाजारातून तुम्हाला एक छान असं पिवळ्या रंगाचं आसन आणलं आहे। त्यावरती एक गुलाबी रंगाचं आसन श्रीकृष्णास बसवण्यासाठी आणलेलं आहे आणि त्याच आजूबाजूला 2 गोल उशा आणि एक छोटीशी एक सुंदर अशी चौकोनी उशी ठेवली आहे। यासोबतच बॅकग्राऊंडला फुलांचं सजावट करण्याचं ठरवलं आहे। फुलांनी भरलेली सजावट प्रत्येक पाकळीतून भक्तीचा सुगंध दरवळतो, जणू आमच्या घरीच गोकुळच अवतरलंय। आम्ही केलेली पूजनविधी, छोट्याशा हातांनी वाहिलेली फूल, हृदयातून उमटलेली प्रार्थना हीच आमचा खरा उत्सव। बाळकृष्णाला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट ही भक्तीची निशाणी आहे। तुम्ही पाहत असाल माझं झील एक सुंदर असं बाळकृष्णाचं कपडे घालून त्यात बाळकृष्णाची पूजा करत असे। सुरुवातीला आम्ही त्यांना दूध अर्पण केलंय, दहीने पाण्याने अभिषेक केलाय। सोबतच फूल अर्पण करून बाळाक हळदी कुंकूचा टिया लावला असे। बाळकृष्ण सुंदर असे गुलाबी रंगाचेच कपडे परिधान केले। आणि हे माझ्या झील निर्विकास खूप आवडले आणि त्याने बाळाचा एक छान असा बाळास पप्पी दिला असे। सोबतच मुकुट म्हणून मोरपिसी सोबत गुलाबी रंगाचाच मुकुट बाळकृष्णास डोक्यावर ठेवला असे। सोबतच फुलांच्या पाकळ्यांचं कळ्यांचं सुंदर असं सजावट तयार केलेलं आहे। आमची लहानशी गोकुळाची गोजिरी आज बाळकृष्णाच्या खेळात सामील झाली आहे। तिच्या हसऱ्या चेहऱ्यातून श्रीकृष्णाचं निरागस रूप दिसतं। कृष्ण जन्माष्टमी फक्त पूजा नाही, ही संस्कृती, परंपरा आणि भक्ती जपायची एक सुंदर संधी आहे। फुलांच्या सुगंधासारखा हा सण आमच्या घरात आनंद पसरवून जातो। जर तुमका हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। माझ्या बाळाक आशीर्वाद द्या आणि भक्तीच्या या क्षणात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद। ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।